Hello students, start with today's topic multitasking. What is a multitasking? The daily routine example of your brain on a multitasking. Means आपल्या brain मध्ये more than thinking चालू असते. This is called as a multitasking. The task can be defined as an asynchronous code path within a process. Means असिंक्रोनाइज कोड मध्ये मल्टीटास्किंग प्रोसेस एक्झिक्यूट होते. इन मल्टीटास्किंग अ प्रोसेस कॅन कन्सिस्ट ऑफ मल्टिपल टास्क विच रन सायमल्टेनियसली. मीन्स ती सायमल्टेनियसली एक्झिक्यूट होते. वन बाय वन त्या प्रोसेस एक्झिक्यूट होत असतात. मल्टिपल टास्क शुड बी एबल टू रन कॉन्करंटली विदिन अ प्रोसेस. मल्टीटास्किंग अलोज मोर फ्लेक्सिबिलिटी अँड इम्प्रूव CPU utilization. It reduces the overheads of context switching at a process level, adding to those at a task level. But a task level, it is a less time consuming. Means जी टास्क आपण परफॉर्म करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला लेस टाइम कंझ्युमिंग आपण यूज करणार आहोत. नेक्स्ट, the example of multitasking means the picture performing the one lady work for more than tasking, the communication, calculation and then screen design. means ती जी लेडी आपण बघत आहोत तर ती एका हातामध्ये तिचा फोन आहे, एका हाताने ती लॅपटॉप ॲक्सेस करते, एका हाताने ती कॅल्क्युलेटर सुद्धा ॲक्सेस करते. दिस इज अ वर्किंग फॉर अ मल्टीटास्किंग. म्हणजे आपण एकाच वेळेस मोर दॅन वर्क करतो, त्या वर्कला आपण काय म्हणणार आहे तर मल्टीटास्किंग म्हणणार आहेत. नेक्स्ट फॉर्म, नोट्स फॉर्ममध्ये आपण बघूया. मल्टीटास्किंग इन अन ऑपरेटिंग सिस्टीम इज अलाउइंग अ यूजर टू परफॉर्म मोर दॅन वन कम्प्युटर टास्क टू अनदर कम्प्युटर ॲट अ टाइम. मीन्स एकाच टायमाला वन कम्प्युटर मोर दॅन टास्क यूज करतो, त्याला आपण मल्टीटास्किंग म्हणणार आहोत. द ऑपरेटिंग सिस्टीम इज एबल टू कीप ट्रॅक ऑफ वेअर यू आर इन धिस टास्क अँड गो फ्रॉम वन टू द अदर विदाउट लॉसिंग इन्फॉर्मेशन. Microsoft Windows 2000, IBM's OS 390 and Linux are example of operating system that can do multitasking. When you open your web browser and then open Word at the same time, you are causing the operating system to do multitasking. Means कम्प्युटरवर आपण काही ऑपरेशन परफॉर्म करत असताना लिसनिंग म्युझिक, तुम्ही जर वर्डमध्ये एखादी डॉक्युमेंट्स टाईप करत असाल तर तुम्ही म्युझिकसुद्धा लिसनिंग करू शकतात. यूट्यूबसुद्धा तुम्ही ओपन करू शकतात. अँड ब्राउझरवर सुद्धा जर तुम्हाला एरर असेल की एखादी इन्फॉर्मेशन सर्च करायची असेल तर तुम्ही करू शकता. दिस इज अ वर्क फॉर. त्या वर्कला आपण काय म्हणणार आहोत तर मल्टीटास्किंग म्हणणार आहोत. नेक्स्ट पॉईंट, मल्टीथ्रेडिंग. व्हॉट इज अ मल्टीथ्रेडिंग? A process is divided into threads. It is a same as a multitasking, where a thread is the same as a task. Each thread for a process has a program, counter, stack and register, same area, but it shares same address space with the others. As a different thread read and write the same memory location, inter-thread communication can be achieved easily. Means multi-threading सेम प्रोसेस आहे मल्टीटास्किंगची बट आपण याच्यात प्रोसेस यूज करणार आहोत. प्रोसेस मीन्स स्टार्ट, एंड, रीड, राईट ज्या प्रोसेस असतात त्या आपण मल्टीथ्रेडिंगमध्ये यूज करणार आहोत. आणि टास्किंगमध्ये आपण जे वर्क एकाच वेळेस वन टाईमाला मोर दॅन वर्क टास्क यूज करणार आहोत त्याला आपण मल्टीटास्किंग म्हणणार आहोत. आणि मल्टीथ्रेडिंगमध्ये आपण प्रोसेस एक्झिक्यूट करणार आहोत, पण त्या पण एकाच टायमाला मोर दॅन स्टेट आपण यूज करणार आहोत. दिस इज कॉल्ड ॲज अ मल्टीथ्रेडिंग. तर आपण डायग्राम फॉर्ममध्ये बघूया आता. स्टार्ट विथ अ न्यू थ्रेड. प्रोसेस कोणकोणत्या आहे आपल्या? न्यू, रनेबल, रनिंग, वेटिंग अँड डेड. मीन्स एखादी प्रोसेस आपण न्यूपासून स्टार्ट केली. फॉर एक्झाम्पल आपण SMS न्यूपासून स्टार्ट केला आहे तर तो न्यू नंतर रनेबल. मीन्स त्याच्यामध्ये प्रोसेस चालू असतं तेव्हा रनेबल स्टेटला तो जाणार आहे. रनेबल स्टेट नंतर रन होऊन तो रनिंग प्रोसेस. मीन्स रनिंग SMS आपण जर पाठवलं तर तो रनिंग प्रोसेस करतो तेव्हा ती रनिंग स्टेट यूज करणार आहे. अँड दॅन वेटिंग मीन्स
डेड स्टेट अँड लास्ट आपण फॉर एक्झाम्पल एला हा बी मेसेज सेंड करतोय बट रनिंग प्रोसेस चालू आहे आणि एखादा जर एरर आला तर तो वेटिंग करणार आहे, तर त्या वेटिंग स्टेटला तो SMS सेंड करणार आहे. अँड देन जर एरर नाही आला तर तो एंड ऑफ द एक्झिक्युशन मीन्स रनिंग डायरेक्टली तो डेड स्केनला आपली SMS पास करणार आहे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल ए हा न्यू आहे आणि बी हा डेड आहे, तर एने पाठवलेला SMS त्याला दोन पद्धतीने भेटणार आहे. एरर जर आला तर तो वेटिंग स्टेट घेणार आहे आणि एरर जर नाही आला तर रनिंग नंतर डायरेक्ट तो SMS आपल्याला बी पर्सनला सेंड होणार आहे. दिस इज अ मल्टी थ्रेडिंग सिस्टीम. नेक्स्ट पॉइंट, टाइम शेअरिंग. टाइम शेअरिंग मीन्स व्हॉट इज अ टाइम शेअरिंग? Time sharing refers to the collection of allocation of computer resources in a time dependent fashion to several programs simultaneously. मीन्स जो फॅशन डिपेंड असणार आहे तर तो प्रोग्राम्सचा सायमल्टेनियसली एक्झिक्यूट होणार आहे. दिस इज अ गोल अलाउ मल्टिपल युजर्स और प्रोग्राम्स टू शेअर अ सिंगल सिस्टीम कॉन्करंटली. ऑप्टिमाइज रिस्पॉन्स टाइम. थर्ड पॉइंट, बेस्ड ऑन अ टाइम स्लाइसिंग डिवाइड द CPU equally among the users. Fourth point, for the first time users could actively view, edit and debug. मीन्स जो आपण प्रोसेस एक्झिक्यूट करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण व्ह्यू करणार आहोत. मीन्स जे प्रोसेस एक्झिक्यूट होतं त्याच्या आपण व्ह्यू स्क्रीन बघणार आहोत, एडिटिंग करणार आहोत. मोर दॅन मीन्स तुम्ही नेम इफेक्ट वगैरे एडिटिंग करणार आहेत. अँड लास्ट पॉईंट, MIT मल्टी सिस्टीम वॉज द फर्स्ट लार्ज time sharing system. And next point, time sharing requires an interactive computer system that is a direct communication between the user and system. मीन्स डायरेक्टली ती कम्युनिकेशन होणार आहे. कोणामध्ये होणार आहे तर युजर अँड सिस्टीममध्ये डायरेक्टली जी कम्युनिकेशन होणार आहे त्याला आपण टाइम शेअरिंग म्हणणार आहोत. सेकंड पॉईंट, time sharing operating system allows many users to share the computer simultaneously. Third point, each action or command in a time shared system is a short. Only a little of a CPU time is required for each users. म्हणजे आपण कमांड एक्झिक्यूट करणार आहे तर त्या टाइम शेअरिंग सिस्टीम यूज करून त्या शॉर्टली और लार्जली त्या CPUला प्रोव्हाइड केले जाणार आहे. नेक्स्ट पॉईंट, It's provide a large number of users direct access to the computer for a problem solving. Next point, time sharing system, a system that allows multiple users to interact with the computer at the same time. Means एकाच वेळेला तो मोर दॅन कम्प्युटरला प्रोसेस एक्झिक्यूट करणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ टाइम शेअरिंग सिस्टीम. मल्टी प्रोग्रामिंग, अ टेक्निक दॅट अलोज मल्टिपल प्रोसेसेस to be active at once along programs to interact with the computer system directly while still sharing its resources. मीन्स मल्टी प्रोग्रामिंगमध्ये आपण बघितलंच की मोर दॅन प्रोसेस आपण यूज करतो अँड एकाच वेळेला मोर दॅन प्रोसेस यूज करून आपण आपले कम्युनिकेशन किंवा प्रोसेस जी एक्झिक्यूट करायची असेल ते आपण मल्टी थ्रेडिंग्सने आपण ती एक्झिक्यूट करू शकतो. थर्ड पॉईंट, इन अ टाइम शेअरिंग सिस्टीम each user has his or her own virtual machine in a which all system resources area available for use. मीन्स ज्या व्हर्च्युअल मशीनमध्ये आपल्याला रिसोर्सेस आपण यूज करून टाइम शेअरिंग ही सिस्टीम यूज करू शकतो. नेक्स्ट आपण डायग्रॅमेटिकली फॉर्ममध्ये बघत आहोत टाइम शेअरिंग. इन अ टाइम शेअरिंग CPU टाइम इज डिवायडेड among all the users on a schedule basis. It allows all users program a brief share of CPU time in turn. Each program is allocated a very short period of CPU time one by one, and the short period of time during which a user gets an attention of a CPU is known as a time slice. मीन्स आपण फिगर बघत आहोत की युजर एनला आपण टर्मिनल प्रोव्हाइड केलेले आहे. टर्मिनल 1, टर्मिनल 2, टर्मिनल 3 मोर दॅन आपण टर्मिनल N पर्यंत आपण प्रोव्हाइड केलेले आहे. अँड दॅन मेन मेमरीकडे आपले कोणकोणते ऑप्शन आहे तर टाइम शेअरिंग, सुपरविजन अँड दॅन जॉब ऑफ अ युजर 1, जॉब ऑफ अ युजर 2, दॅन जॉब ऑफ अ युजर N पर्यंत आपण टर्मिनलकडून मेन मेमरीकडे आपण ती प्रोसेस एक्झिक्यूट करतो. अँड दॅन लास्ट वन इज अ
डेटाबेसकडे आपण युजर 1, युजर 2 आणि युजर n पर्यंत आपण ती प्रोसेस एक्झिक्यूट करणार आहोत. मीन्स टर्मिनलकडून आपण एखादा SMS जर मेन मेमरीकडे पाठवला तर मेन मेमरी ती टाईम शेअरिंग सुपरविजन करून ती डेटाबेसकडे मीन्स युजर 1, युजर 2 कडे पाठवणार आहे आणि तो SMS तिथेच सेव्ह होणार आहे. दिस इज अ सिस्टीम ॲज अ टाईम शेअरिंग. थँक्यू स्टुडंट्स. कीप वॉच माय व्हिडिओ.